नमस्कार मंडळी, आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे भूतांच्या जगात. आपल्या आजच्या कथेचे नाव आहे सिरियल किलर. कथेचे लेखक वैभव देशमुख. कथेला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या भूतांच्या जगात या चॅनेलला पहिल्यांदाच भेट दिली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून कथेला लाईक करायला विसरू नका. या काही दिवसात शहरात एकामागे एक घडलेल्या 5 हत्यांनी बरेच खळबळ माजून गेली. 2-3 लाख लोकसंख्या असलेल्या या शहरात एकामागून एक असे 5 खून म्हणजे खूप मोठी गोष्ट होती. शहरात काही मोजकीच रहदारीची ठिकाणे होती. हेरून त्याच ठिकाणी खून होणे म्हणजे खुनी शहरातीलच असावा आणि त्याला शहराची इत्यंभूत माहिती असावी. हत्या करताना प्रत्येक हत्येमागे एक काहीतरी विचार मालिका लपलेली असावी. कारण हत्यारा मानेच्या पाठीमागून सुरा फिरवून तो गळ्यापर्यंत आणायचा, म्हणजे गळा पूर्णपणे गोल भागात चिरलेला असायचा. त्यामुळे खून झालेल्या इसमाचे डोके फक्त कंठाच्या हाडावर टेकलेले असायचे, बाकी सगळा भाग कापला गेलेला असायचा. या हत्यांमागे दुसरा एक पॅटर्न दिसून आला होता. ते 5 खून झाले ते साधारण तरुण व्यक्तींचे होते. बऱ्यापैकी सुखवस्तू कुटुंबातील होते. त्यापैकी 2 महिला आणि 3 पुरुष होते. पण त्यांच्यात साधारणतः कुठलेच साम्य नव्हते आणि त्या 5ही जणांचा कुठलाच परस्पर संबंध जुळून आला नव्हता. म्हणजे प्रत्येकजण वेगळा होता. प्रत्येकाचे क्षेत्र वेगळे होते. खुन्याची मानेवरून सुरा फिरवण्याची पद्धत अतिशय सूत्रबद्ध आणि घातकी वाटत होती. सुरा फिरवण्याच्या खुनावरून खुनी क्रूर, पाशवी आणि तेवढाच निर्दयी असावा असे भासत होते. बरं, खुनाचे कारणही समोर येत नव्हते. ज्या महिलांचे खून झाले, बलात्काराच्या कुठल्याही खुणा आढळून आल्या नाहीत अथवा अलंकार चोरून नेल्याचा काही पुरावा सापडला नाही. सगळ्या चीजवस्तू आहे त्या जागेवर होत्या, एकदम स्थिर. ज्या पुरुषांचे खून झाले त्यांचेही अगदी तसंच. आणि यामुळेच पोलिसांचा जास्त गोंधळ वाढला होता. बलात्कार, चोरी, बदला, वाद या कुठल्याच जाणीवा या खुनामागे नव्हत्या. मग प्रश्न हा उरला होता की हे खून झाले का? मग त्याची काही उत्तरं समोर आली. खून करणारा माथे फिरू असावा. केवळ मनातील खतखत, पाशवी इच्छा थंड करण्यासाठी तो खून करत असावा. तो सिरियल किलरचा प्रकार असावा. अगदी हेच समर्पक उत्तर असावे. बऱ्याचदा खून करण्यामागे वैयक्तिक भांडणे, हेवेदावे किंवा मालमत्तेवरून वाद, प्रेम प्रकरणातील अपयश, 2 कुटुंबातील जुने वैर किंवा इतर कारणे असतात. पण प्रत्येक वेळी असं कारण असेलच असं नाही. काही खून केवळ मानसिक विकृतीतून घडतात. मनातील अशांती शांत करण्याच्या हेतूने काही विकृत मानसिकतेचे व्यक्ती असे एकामागून एक खून घडवून आणतात. 1 खून, 2 खून असे करत करत त्यांना या गोष्टीची सवय होते. मग त्या सवयीचं रूपांतर व्यसनात होतं. या अशा खुनातून त्यांना मानसिक विकृत आनंद मिळतो. तो आनंद पुन्हा पुन्हा मिळावा या हेतूने त्यांचा तो खुनाचा खेळ सुरू होतो. इथेही अगदी तीच स्थिती असावी. 5 खून झाले होते. अजून किती होतील, कुठे होतील, कसे होतील, केव्हा होतील, ही सगळी उत्तरं अनुत्तरित होती. पावसाळ्यातील दिवस असल्याने कधीही आणि कोणत्याही वेळी आभाळ दाटून येत होते.
भर दुपारीही अंधार पडल्याचा भास जाणवत होता. काळे कुट्ट ढग आकाशात जमले की दुपार काय आणि संध्याकाळ काय, वातावरण सारखेच वाटायचे. संध्याकाळची वेळ झाली होती. शहरातील मध्यवर्ती भागात शंकराचे एक मोठे देऊळ प्रसिद्ध होते. श्रावण महिन्यातील सोमवार असल्याने लोक दर्शनासाठी येऊ लागले होते. खरं तर मंदिरात एरवी खूप गर्दी असायची, पण आज वातावरण ढगाळ, काळे कुट्ट असल्याने आणि पावसाचे चिन्ह दिसू लागल्याने गर्दी चोपल्यासारखी जाणवली. मोजकीच लोक दर्शनासाठी दिसू लागली. कदाचित शहरात घडणाऱ्या खुनांमुळेही गर्दीवर परिणाम झाला असावा. मी आज दिवसभर खोलीवर लोळत पडलो होतो. दिवसभर आराम केल्याने संध्याकाळी फिरत फिरत सहज मंदिराकडे आलो. वातावरण काळेकुट्ट झाल्याने जरासा उदास झालं होतं. त्यात शहरातील खुनांच्या सत्राने मीही थोडा भीतीच्या सावटाखालीच होतो. शेवटी भीती ही सांसर्गिक होती. ती सगळ्यांपर्यंत जात जात माझ्यापर्यंतही आली होती. मंदिराजवळ पोहोचेपर्यंत थोडे अंधारून आले होते. आता कुठेतरी बसावे म्हणून मंदिराच्या पाठीमागे एक छोटेसे मोकळे मैदान होते, तिकडे निघालो. मैदानातील एका लाकडी बाकावर मी आरामशीर बसलो. मैदानात मोजकेच लोक दिसत होते. काही शॉर्ट घालून रनिंग करत होते, काही फोनवर हसत खिदळत बोलत होते, काही माझ्यासारखे आरामशीर बाकावर बसून होते. प्रत्येकजण व्यस्त होता, केवळ स्वतःवर लक्ष ठेवत, स्वतःच्या विश्वात मग्न. मोबाईल घरीच राहिल्याने इतर गर्दी निहाळण्यात मीही व्यस्त झालो. इकडे तिकडे बघून जरा मन रिझवू लागलो. सहज डावीकडच्या बाकावर लक्ष गेले, तेव्हा काहीतरी वेगळे जाणवले. एक 30शीतला तरुण बाकावर एकटाच बसलेला दिसला. चेहरा देखणा, पण तेवढाच क्रूर भासला. त्याची शरीरयष्टी देखण्या चेहऱ्याला शोभणारी होती. पिळदार शरीर कष्टाने कमावलेले दिसत होते. करड्या रंगाचा टी शर्ट, खाली निळ्या रंगाची जीन्स, टी शर्टवरून एक लेदरचे महागडे जॅकेट. हा सगळा पोशाख त्याच्या शरीराला शोभून दिसू लागला. अशा व्यक्तीला पाहिले की मला त्यांच्याविषयी नेहमीच हेवा वाटतो. तसा मीही चांगला सुदृढ आहे. जिम वगैरे केल्याने शरीर चांगले दणकट आहे, परंतु शरीरयष्टी पाहिजे तेवढी आकर्षक नाही, अगदी जेमतेम, तुटपुंजी. त्यामुळे असे देखणे तरुण पाहिले की मला उगाच हुरहुर जाणवते. आपल्यात काहीतरी कमी असल्याची जाणीव मनाला बेचैन करते. पण थोडा वेळ तसेच त्याच्याकडे पाहिल्यावर तो तरुण काहीतरी विचित्र जाणवायला लागला. चेहऱ्यावरचा एक अर्धा इंचाचा व्रण एवढ्या लांबूनही दिसू लागला. त्याच्या छोट्या छोट्या हालचाली जरा अधीरतेच्या भासू लागल्या. इतर एवढ्या व्यक्तीत तो वेगळा जाणवला होता. आजूबाजूच्या वातावरणापासून तो पूर्णपणे विभक्त होता. तो सारखा इकडे तिकडे बघत होता. काही वेळा एखाद्या माणसावर नजर स्थिर करायचा, थोडा वेळ बघायचा, मग काहीतरी विचार करून नकारार्थी मान हलवून पुन्हा दुसऱ्या माणसावर नजर स्थिर करायचा. त्याच्या हालचाली मला जरा खटकू लागल्या. आता मी जरा सावध होऊन त्याच्यावर नजर ठेवू लागलो, पण अगदी सावधपणे, कदाचित त्याला शंका येऊ नये याची खबरदारी घेऊन. अंधार पुढे सरकून गेला होता. आता थोडे थोडेच दिसू लागले. रात्र हळूहळू चढू लागली. मात्र तो तरुण तसाच बसून होता, नजरा एका एका माणसांवर ठेवून. माझी नजर मात्र त्याच्यावरच होती. त्याच्यावरच बारीक लक्ष ठेवून होतो मी. मला आता त्याची शंका आली. त्या खुनांच्या पार्श्वभूमीवर मला त्याची हालचाल ताडून पाहावी लागणार होती. त्याच्यावर लक्ष ठेवण्याच्या नादात
माझ्या ती गोष्ट लक्षातच आली नाही की आता मैदानात केवळ मी आणि तोच उरलो होतो. त्याची नजर आता फिरत फिरत अगदी माझ्यापर्यंत आली. आता त्याची आणि माझी अगदी नजरानजर झाली. तो टक लावून माझ्याकडे पाहत होता आणि माझीही नजर त्याच्यावर होती. परंतु त्याच्या नजरेत जरब होती. एक मंत्रमुग्ध करणारी जाणीव होती. माझी नजर त्याच्या नजरेत कैद झाली. क्षण दोन क्षण यंत्रवत मी त्याच्या डोळ्यात खोलवर पाहत राहिलो. अचानक भीतीची एक सनक माझ्या मेंदूपर्यंत गेली. मी झपकन त्याच्या डोळ्यातून माझी नजर बाजूला काढली आणि इकडे तिकडे बघू लागलो. अचानक मी त्याच्यावरून नजर काढल्याने तो जरा विचलित झाला. परंतु माझा घाबराबुजरा चेहरा पाहून त्याला हसू आले. ते एकदम साधे हसू, पण त्यामागे कितीतरी क्रूर विचार असतील याची जाणीवही मला भीती देऊन गेली. मी आता खाली जमिनीकडे बघू लागलो. मला वर बघण्याची हिंमतच होईना. तो अजूनही माझ्यावर नजर रोखून आहे ही जाणीव मला झाली. त्याची ती नजर टोकदार बाणासारखी मला टोचू लागली. आता त्या क्षणी मला बाकावर क्षणभर बसवेना, परंतु उठताही येईना. त्याला बघून मी घाबरून गेलो. ही जाणीवही मला दुबळेपणाची वाटली असती. स्वतःच्याच नजरेत मी भित्रा पळपुटा ठरलो असतो. काय करावे मला काहीच कळेना. मनात काहिली माजली होती. मी हलकेच मान वर करून त्याच्याकडे पाहिले. तो माझ्याकडेच बघत होता आणि कधी नकारार्थी तर कधी होकारार्थी मान हलवत होता. आता भीतीने एक सरकन काटा माझ्या शरीरभर उमटून गेला. एखाद्या श्वापदाने शिकारीवर हल्ला करू की नको अशा तऱ्हेने त्याच्या मानेची नकारार्थी होकारार्थी हालचाल मला जाणवू लागली. हळूहळू त्याच्यावरच्या शंकेचे रूपांतर मला खात्रीत होऊ लागले. माझे मन सावध होऊ लागले. शहरातील त्या 5 खुनांमागे हाच असू शकतो. आता मला काहीतरी करावे लागणार होते. स्वतःचा जीव वाचवावा लागणार होता. त्याची नजर अजूनही माझ्यावर स्थिर होती. माझी असहाय्यता आता क्षणाक्षणाला वाढू लागली. मनावरचा ताण मनामनाने वाढत जाऊ लागला. आता उठणे भाग होते, नाहीतर त्याने मारण्या अगोदर इथे हृदय बंद पडून मेलो असतो. पण मैदानाच्या बाहेर पडण्यासाठी एकच रस्ता होता आणि नेमके त्या रस्त्यावर जाण्यासाठी त्याला ओलांडून जाणे भाग होते. आता तर माझ्यापुढे मोठा यक्ष प्रश्न होता. त्याची नजर अजूनही माझ्यावर स्थिर होती. मी जरा विचारात पडलो आणि तडक उठलो. आता वेगाने त्याला ओलांडून पुढे जाऊ लागलो. पाय लडखडत होते. नजर खाली जमिनीकडे होती. आता 2 पावले ओलांडून गेले की मैदानाचे गेट होते. मी त्याच्यापासून वेगाने निघालो आणि अचानक नेमका तो ज्या बाकावर बसला होता त्या बाकाच्या पायाला धक्का लागून खाली पडलो. मी गडबडीत उठण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यात मला कोणाचा तरी हात लागला. तो तरुण मला हाताने धरून उठवण्याचा प्रयत्न करू लागला. त्याची नजर अजूनही माझ्यावरच होती. मी अचानक त्याच्या हाताला झटका मारला आणि वेगाने मैदानाच्या बाहेर पळू लागलो. बाहेर अंधार पडायला सुरुवात झाली होती. मी मेन रोडवर आलो. धापा टाकत रोडवर थोडा वेळ थांबलो. पाठीमागे पावलांचा आवाज आला. मी पाठीमागे वळून बघितले. तो तरुण पाठीमागून येताना दिसला. त्याचे हात जॅकेटच्या खिशात होते. तो खिशातून काहीतरी वस्तू बाहेर काढत असावा असा क्षणभर मला भास झाला. आता मी पूर्णपणे भीतीने ग्रासलो होतो. तो जॅकेटच्या खिशातून कधी सुरा बाहेर काढून माझ्या गळ्याभोवती गोलाकार फिरवीन याची शाश्वती उरली नव्हती. मी आजूबाजूला पाहण्याचा प्रयत्न केला, पण रोडवर बराच वेळ झाल्याने कोणाचा मागमूस जाणवेना.
घनघोर अंधार, सुनसान रस्ता, एक सामान्य जीव आणि त्याच्या पाठीमागे एक संशयित माथेफिरू. मैदानापासून माझ्या खोलीचे अंतर जवळपास 1-1.5 किलोमीटर असेल. आता तेवढे अंतर मला पार करणे होते. मी जरा जोरात पाय उचलून चालू लागलो. त्या वातावरणात माझ्या चपलांचा चपक चपक आवाज मला स्पष्ट ऐकू येऊ लागला. परंतु त्याहीपेक्षा जास्त ठळक आणि स्पष्ट आवाज त्याच्या पाठीमागून येणाऱ्या बुटांचा होता. आता मी पळण्याच्या तयारीत होतो. त्याच हिशोबाने आता मी पावलांचा वेग वाढवला. मी जोरात चालू लागलो. माझ्याबरोबर त्यानेही पावलांचा वेग वाढवला. आता मी पळायला सुरुवात केली. जेवढा कस लागेल तेवढा कस लावून मी पळू लागलो. आता तोही माझ्या पाठोपाठ पळू लागला. माझ्या चपलांचा आणि त्याच्या बुटांचा आवाज शांत वातावरणात विचित्र वाटू लागला. माझ्या मनात आता भीतीची जाणीव वेगाने वाढू लागली. आज 6वा खून होणार आहे का? होय, नक्कीच होणार आहे. आज पुन्हा एकदा शहर 6व्या खुनाने गाजणार आहे. मृत्यूच्या भयाने माझा वेग पुन्हा वाढला. ही बला आपल्याच पाठीमागे का लागावी? कुठून दुर्बुद्धी सुचली आणि इकडे फिरायला आलो असे मला झाले. दुःख, राग, आवेश, पश्चाताप या सगळ्या भावना एकाच वेळी पळताना चेहऱ्यावर दाटून आल्या. डोळ्यात अश्रू दाटून आले. ए थांब! पाठीमागून आवाज आला. वाहनाला रोधक लागावा त्याप्रमाणे माझ्या पायांना रोधक लागला. पाठीमागून त्याने आवाज दिला. आता मात्र माझा धीर गळाला. तो पाठीमागून जवळ येत होता. मी द्विधेत अडकलो. थांबावे की पळावे हा प्रश्न समोर होता. मी आजूबाजूचा कानोसा घेतला. आजूबाजूला अजूनही शांतताच होती. मी पुन्हा वेगाने पळायला सुरुवात केली. आता मात्र तोही बिथरल्यासारखा वाटला. तोही माझ्या मागून पळू लागला. मी खोलीजवळ पोहोचलो. खोली तळमजल्यावरच असल्याने मी ताबडतोब खोलीच्या दाराजवळ पोहोचलो. खिसे चाचपून खोलीची चावी शोधू लागलो. अशा ऐनवेळी लगेच चावी सापडण्या एवढे माझे दैव बलवत्तर थोडीच होते. चावी लवकर सापडलीच नाही. एव्हाना तो माझ्या जवळ येऊन थांबला होता. खिशातून मी हातात घेतलेली चावी हातातच राहिली. तो आता जवळ येऊन माझ्याकडे काहीशा क्रोधित नजरेने बघू लागला. त्याचा चेहरा धापा लागल्याने फुललेला होता. त्याने 2-3दा श्वास आत बाहेर केला. नजर माझ्यावर रोखून माझ्याकडे खुनशीपणाने बघू लागला. मी दरवाजाकडे पाठ लावून त्याच्याकडे भित्र्या नजरेने बघू लागलो. त्याने अचानक जॅकेटच्या खिशात हात घातला. आता मात्र मी हतबल झालो. जागेवरच गलीगात्र झालो. आता तो सुरा बाहेर काढून आपल्या गळ्यावरून फिरवणार याची खात्री मला होऊ लागली. मी आजूबाजूला पाहण्याचा प्रयत्न केला, पण सगळा परिसर निपचित पडलेला दिसला. त्याने जॅकेटच्या खिशातून हात बाहेर काढला. मी गपकन डोळे बंद केले. डोळे झाकले म्हणजे बाहेरची भीती पण कदाचित झाकली गेली असावी असे क्षणभर जाणवले. 2 क्षण निघून गेले. त्याची काहीच हालचाल जाणवेना. मी हळूच डोळे उघडले. त्याच्या हातात माझा बटवा होता. तो पाहून मला आश्चर्य वाटले. माझा बटवा त्याच्याकडे कसा? त्याहीपेक्षा या गोष्टीचे समाधान वाटले का त्याच्या खिशातून सुरा बाहेर आला नव्हता. त्याने हात पुढे करत बटवा माझ्याकडे दिला. तुम्ही जेव्हा समोरून वेगाने जात होता तेव्हा बाकाला पाय लागून खाली पडलात, तेव्हाच तो बटवा खाली पडला होता. तो देण्यासाठी मी तुमच्या मागून धावत होतो, परंतु तुम्ही मला बघून पुढेच पळत होतात. तो माझ्याकडे बघत म्हणाला. आता मात्र मला सगळ्या गोष्टींचा उलगडा झाला. आपण विनाकारण त्याला घाबरलो. त्याला संशयित समजून आपण पार आतून घाबरून गेलो. मला स्वतःचेच हसू आले. आता मनातील भीती हद्दपार झाली. मी जरा सैल झालो. मी त्याचे आभार मानले.
तुमचे मनापासून आभार मानतो आणि तुम्हाला बघून पुढे पळालो त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. मी हलकेच हसत त्याला म्हणालो. त्यानेही हसून मला अनुमोदन दिले. तू मला बघून पुढे का पळत होतास? त्याच्या या प्रश्नावर मात्र मी मनमुराद हसलो. त्याला शहरात घडलेल्या 5 खुनांची मी हकीकत सांगितली. तीच ती गोष्ट मनात घोळत मैदानात बसलो असताना अचानक तुम्हाला पाहिले. तुम्ही प्रत्येक माणसावर नजर रोखून नकारार्थी होकारार्थी मान हलवत होतात. मग तुमची नजर माझ्यावर पडली. मला जरा तुमच्यावर संशय आला, त्यामुळे तुमच्यापासून दूर पळत होतो. माझ्या या स्पष्टीकरणाने तो खळखळून हसला. माणसांवर अशी नजर फिरवायची त्याला सवय आहे, असे त्याने सांगितले. आम्ही दोघे समवयस्क असल्याने थोड्याच अवधीत आम्ही परिचयाचे झालो. त्याचे नाव राघव परदेशी. तो बांधकाम अभियंता होता. मी खोलीचा दरवाजा उघडला. त्याला चहासाठी आमंत्रित केले. तो बिनधास्त आत येऊन सोफ्यावर बसला. एव्हाना अंधार खूप दाटला होता. बाहेर पावसाची रिपरिप सुरू झाली. 5-10 मिनिटात पावसाने रौद्र रूप धारण केल्यासारखे वाटू लागले. विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गर्जना यांचा आवाज मिसळून जात होता. एकूण सगळे वातावरण भयानक झाले होते. वातावरण असे अचानक बदलले होते. काही वेळापूर्वी सौम्य असणारा परिसर आता एकदम भीतीदायक झाला होता. बाहेरून पावसाचा रपरप आवाज खोलीत स्पष्टपणे शिरत होता. त्या आवाजाने एक भेसूरता मनाला वाटत होती. तो सोफ्यावर पाय पसरून आरामात बसला होता. मी किचन रूममधून त्याचा तो सोफ्यावर पाठमोरा बसलेला देह निहाळत होतो. त्याचा तो देखणा देह पाहून पुन्हा एकदा माझ्या मनाला हेवा वाटून गेला. त्याच्या देहावरून नजर मी माझ्या देहावर आणली. त्याच्या देहासमोर माझा देह एकदम नगण्य आणि क्षुद्र भासला मला. त्याची उंची काय आणि माझी काय? त्याची उंची एकदम 6 फुटाच्या आसपास आणि माझी 5.25च्या अंतरात. एकदम बुटकी आणि खुजी. त्याचा चेहरा नितळ आणि सतेज, एकदम पाहणाऱ्याच्या मनात प्रेमाची लालसा उत्पन्न करणारा. आणि माझा एकदम निस्तेज, काहीसा बेढप, गाल फुगलेले, त्याच्या जोडीला थोडे मोठे आणि बसके नाक. कोणाला कधीही आकर्षण न वाटलेला माझा चेहरा. त्याची एकूणच सगळी शरीरयष्टी सुडोल आणि बांधेसूद. आणि माझी एकदम ओबडधोबड. कुठलाच अवयव योग्य रीतीने शरीरावर बसलेला नाही. एकाच निर्मात्याने दोन्हीही शरीरे बनवली. दोन्हीही शरीरांच्या मूर्त्या घडवल्या. पण त्याची मूर्ती घडवताना त्याने आपले सगळे कौशल्य वापरले आणि एक मूर्तिमंत आदर्श देह घडवला. आणि दुसऱ्या बाजूला माझी मूर्ती कशी तरी अल्पवधीत ओबडधोबड बनवली. जणू अकुशल कामगाराने माझ्यावर टाकीचे घाव दिले आणि असा ओबडधोबड देह बनवला. हळूहळू माझ्या मनात नकारार्थी विचार असेच घुमू लागले. त्याचा हेवा वाटू लागला. आता त्याच्याविषयीचा मत्सर शरीरभर भिनू लागला. आपणच का बेढप ओबडधोबड म्हणून राहावे? इतरांनी देखणेपणाने का मिरवावे? माझा क्रोध उफाळून वेगाने बाहेर आला. अंगातील रक्त तापले. मी आता बदललो. मी पूर्णपणे परावर्तित झालो. माझ्यातला मत्सरी रूप धारण केलेला तो दुसरा जीव जागा झाला, ज्याला माझ्या या ओबडधोबड देहाचा राग होता आणि इतरांच्या देखणेपणाचा प्रचंड तिरस्कार. किचनच्या फरशीखालचा तो 1.5 फूट लांबीचा सुरा माझ्या हातात होता. माझी 10-15 पावले सोफ्याकडे हळूच पडली. तो अजूनही तसाच सोफ्यावर पाठमोरा बसला होता. क्षण 2 क्षण झटापटीत गेले. शेवटी त्याचा गळा
गोलाकार वर्णात चिरला गेला, अगदी शहरात घडलेल्या इतर 5 खुनांसारखा. एकदम तसाच, तंतोतंत. त्याचे मुंडके केवळ कंठाच्या हाडावरच आधारलेले राहिले. शहरात पुन्हा 6वा खून झाला. पुन्हा एक देखणा तरुण मृत्युमुखी पडला. आता मी शांत शांत झालो, अगदी पूर्ववत, एकदम साधा सरळ, ओबडधोबड. पण पुन्हा कधीतरी अशांत होऊन येईल, अगदी 6 खुनांसारखा 7वा खून करायला.